जमीन व्यवहार प्रकरणात माझी कुणाशीही चर्चा नाही, एकही रुपया न देता जमीन व्यवहाराचे कागदपत्र तयार झाले। पार्थ पवार कथित घोटाळा प्रकरणी अजित पवारांचं स्पष्टीकरण। पार्थ पवार प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, पार्थवर गुन्हा का नाही मुख्यमंत्र्यांना विचारा, शरद पवार यांचं वक्तव्य। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरण, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेंचं व्यक्तिगत मत, शरद पवारांचं वक्तव्य। फडणवीसांनी चौकशी नावाचा बागुलबुवा उभा केला, मलिदा खाल्ल्यानंतर घालीन लोटांगण करतात, मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांवर सपकाळांचं टीकास्त्र। खडसेंकडून नव्या जमीन घोटाळ्याचा खुलासा, पुण्याच्या बोपोडी जमीन व्यवहारात गैरव्यवहार, माजी महसूल मंत्री खडसे यांचा दावा। खडसेंनी कवडीमोल भावामध्ये जमीन घेतली, तायडे कुटुंबाचा एकनाथ खडसेंवर आरोप। पुण्यात अजित पवारांच्या विरोधात मास मूव्हमेंट संघटनेचा मोर्चा, पार्थ जमीन प्रकरणी अजित पवारांच्या राजीनाम्याची केली मागणी। दगाबाद सरकारची लखतर वेशीवर टांगण्यासाठी मी आलोय, ज्या सरकारचा जन्म घोटाळ्यातून झालाय ते घोटाळे नाही करणार तर काय करणार, मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा घणाघात। मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून समन्स जारी, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी चौकशीसाठी समन्स। मनोज जरांगे यांची नार्को टेस्टच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज, जरांगेंच्या शिष्टमंडळातून पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार, पक्षाच्या आढावा बैठकीत अजित पवारांच्या सूचना, इच्छुकांच्या मुलाखती घेताना अजित पवारांनी केलं स्पष्ट। गेल्या काही दिवसांपासून केल्या जाणाऱ्या आरोपांना पुराव्यासह प्रत्युत्तर देणार, अजित पवारांशी भेटीनंतर रुपाली चाकणकरांची माध्यमांना माहिती। माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरेंचा वाद दादांच्या दारात, अजित पवारांनी दोघांचेही म्हणणं ऐकून घेतलं, वादावर मध्यमार्ग काढण्याचं खंडाळकरांना आश्वासन मिळाल्याचा दावा। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम अजित पवारांनी रोखल्याचा आरोप, नरेंद्र पाटलांचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळले। ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे, ती सत्तेशिवाय राहू शकत नाही, माजी मंत्री तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबद्दल वादग्रस्त वक्तव्य। 10 वर्षात 44 कोटींचा डांबर घोटाळा, बाळ माने यांचा रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या कामावरून उदय सामंतांवर आरोप, जुनीच टेप पुन्हा लावली, सामंतांचा पलटवार। ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्यात लागत नाहीत, भाजप हमखास चोरी करण्याच्या विचारात, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक। बीड नाळवंडी रोडची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थ संतप्त, अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी लागतो तासनतास। रेशनसाठी जाणारं धान्य काळा बाजारात, तब्बल 165 क्विंटल धान्य जप्त, ठाण्याच्या शहापूर तालुक्यात पोलिसांची कारवाई। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, रखडलेला पगार अखेर सोमवारी खात्यात जमा होणार। भाजपाला बिहार निवडणुकीनंतर मिळणार नवे अध्यक्ष, राजनाथ सिंहांनी केलं जाहीर वक्तव्य। एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा, 12 नोव्हेंबर रोजीच निवडणूक होणार, न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा। ब्रिस्बेन T20 सामना पावसामुळे रद्द, 2-1 मालिका टीम इंडियाच्या खिशात।